नमस्कार. आजपासून मी प्राध्यापक मधु पाटील लिखित ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा काव्यात्मदर्शनी विंदा, कुसुमाग्रज आणि खांडेकर या पुस्तकातील पहिला विंदा करंदीकर यांच्या लिहिलेलं नाटक वाचायला सुरुवात करतोय. यामध्ये विंदांच्या अनेक कविता आहेत ज्याला प्राध्यापक मधु पाटील यांनी चाली दिलेल्या आहेत. मी काही गाणारा नाही, तरी पण या चाली लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून गायनकलेची माफी मागून मी त्या गाणार आहे. सुरुवात करतोय. नाटक विंदा दर्शन. सूत्रधार, नटी आणि कोरस. प्रवेशून. नमन कविवरा विस्मयकारा, नमन कविवरा विस्मयकारा, सृजनशील तव काव्य पिसारा, सृजनशील तव काव्य पिसारा, नमन कविवरा विस्मयकारा, नमन कविवरा विस्मयकारा, जनक्रांतीच्या काव्यकारका, जनक्रांतीच्या काव्यकारका, प्रणय समाधित मोक्ष साधका, प्रणय समाधित मोक्ष साधका, लयतालातील बालरंजका, नमन कविवरा विस्मयकारा, नमन कविवरा विस्मयकारा, सृजनशील तव काव्य पिसारा, सृजनशील तव काव्य पिसारा, नमन कविवरा विस्मयकारा, मार्क्स ज्ञानेश्वर अमृतधारा, मार्क्स ज्ञानेश्वर अमृतधारा, जागविसिया विचारधारा, जागविसिया विचारधारा, अष्टांगाचे दर्शनकारा, नमन कविवरा विस्मयकारा, नमन कविवरा विस्मयकारा, सृजनशील तव काव्य पिसारा, सृजनशील तव काव्य पिसारा, नमन कविवरा विस्मयकारा, नमन कविवरा, नमन कविवरा, नमन कविवरा विस्मयकारा. नटी. सूत्रधार महाशय. अहो सूत्रधार महाशय, रसिकांपुढे कोणा विस्मयकारक प्रतिभेच्या कवीला आपण नमन केलं ते तरी रसिकांना सांगाल का? सूत्रधार. प्रिये, नमनपदातील वर्णनावरून या समस्त जाणत्या रसिकांना या प्रतिभावंताचं नाव सांगण्याची गरज आहे? नटी. ठीक आहे, जे माहीत आहे ते नको सांगूया, पण हे नमन गाण्याचा हेतू तरी? सूत्रधार. तोही तुला माहीत आहे प्रिय. समोर बसलेल्या कित्येक रसिकांनी या कविरायाच्या कविता कामिनीचा भोग लाजू नकोस प्रिय, थोडा बदल करून सांगायचा झाला तर अगदी मुक्तपणे घेतला आहे. नटी. मग रसिकांनी त्यांच्या मनाच्या रंगमंचावर भोगलेला रंगप्रयोग आपण या उघड्या रंगमंचावर करण्याचे प्रयोजन तरी काय? सूत्रधार. थोडा पुनःप्रत्यय, थोडा नवप्रत्यय, आणि हा रंगप्रयोग थोड्या वेगळ्या रूपात नक्कीच. आपण नाटकवाले थोडं तरी नवसर्जन करून दाखवणारच. मूळचं सारच त्या कविरायांचं. थोडी वेचणी, थोडी मांडणी मात्र आपली. अधिकुणेबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्या माऊलीनं विनवणी करून ठेवलीच आहे. दोघे. अधिकते सरते न्यूनते पुरते, करून घेयावे विनवीतसे, करून घेयावे विनवीतसे,
दोघांचंही विंगेत निर्गमन जाता जाता दोघेही पुढील सूत्रे प्रवक्ता महाशयाच्या हाती सोपवित आहेत आणि म्हणतायत, आम्ही अधेमध्ये पुरवणीसारखे आहोतच. कंसात दर्शनी पडद्यामागील पडदा उघडताच रंगमंचाच्या आतील गाभाऱ्यात सागर किनाऱ्यावरील कोकणाच्या निसर्गाची, नारळी पोफळींची, काजू फणसांची, आंबेवनाची आरास झुलते आहे. प्रवक्ता एका मुलाला कवितेची संथा देत आहे, अगदी करंदीकरी ठेक्याच्या ठसक्यात. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसला नाग, हरणांच्या बरोबर खेळत पत्ते, बसले होते दोन चित्ते, माकड होते सांगत पुराण, उंट होता वाचित कुराण, सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरून घेत, जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान, कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणीच फार. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. मुलगा, नको नको, पिंजरा बिंजरा नको नको, सोन्याचा पिंजरा असला तरी नको नको, राणीचा असला तरी पण पिंजरा नको नको. दोन्ही विंगांतून 10-12 लहान मुलांचा गलका करीत दंगामस्तीत प्रवेश. सामूहिक गलका. राणीचा असला तरी पण नको नको, स्वप्नातला असला तरी पण नको नको, लयातला असला, तालातला असला तरी पण नको 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 नको. सुंदर सुंदर शब्दांचा, सुंदर मनोहर कल्पनांचा हा स्वप्नपिंजरा नको नको. मुलगा, अरे शब्दांचा, कल्पनांचा हा लयताली खेळ नको नको काय? जरा तरी वेळ हा स्वप्नसुंदर खेळ खेळून बघूया तरी. थोडं नाटक बिटक, थोडी हसवाफसवी, थोडा विक्षिप्त चक्रमपणा आहे. नादावर्तनात नाचूया, खेळूया रे खेळूया. समूह कविरायांच्या लयतालातील कल्पसुमांचा, अब्द अब्द शब्दांचा, अब्ज मस्तीचा खेळ दंगमंग होऊन आपण खेळूया रे खेळूया, खेळूया रे खेळूया, खेळूया रे खेळूया. एक मुलगा, आमचा बेडूक बघा बेडूक, तळ्यात होता बेडूक, त्याने पोशाख केला, पाटी पुस्तक घेऊन शाळेमध्ये गेला. तालीम मास्तर म्हणाले, भलतीच तयारी, पोहण्यामध्ये आहे सगळ्यांनाच भारी. संस्कृतच्या मास्तरांचा तास झाला सुरू, बेडूक लागला मध्ये मध्ये डराव 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 डुरूक करू. वर्गात होती मुले कमीत कमी 100, पण बेडकाचाच आला पहिला नंबर. दुसरा मुलगा, तुझ्या या पहिल्या नंबरच्या बेडकापेक्षा आमचं माकड बघा माकड. एका माकडाने काढले दुकान, एका माकडाने काढले दुकान, आली गिराईके छान छान, आली गिराईके छान 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 छान. एका माकडाने काढले दुकान, एका माकडाने काढले दुकान. मनीने आणले पैसे नवे, म्हणाली शेठजी उंदीर हवे, म्हणाली शेठजी उंदीर हवे, छान 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 छान. एका माकडाने काढले दुकान, एका माकडाने काढले दुकान. गरुड म्हणाला घेऊन झाप, 2 रुपयाचे काढा साप, 2 रुपयाचे काढा साप, छान 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 छान. एका माकडाने काढले दुकान, एका माकडाने काढले दुकान. अस्वल आले नाचवीत पाय, म्हणाले मधाचा भाव काय, म्हणाले मधाचा भाव काय, छान 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 छान. एका माकडाने काढले दुकान, एका माकडाने काढले दुकान.
कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा. माकड म्हणाले लावून गंध, आता झाले दुकान बंद, आता झाले दुकान बंद. तिसरा मुलगा, राहू दे रे तुमची ती बेडकं आणि माकडं. त्या बकासुराची फटफजिती करून त्याला बुकळणारा आमचा भीम बघा भीम. बकासुरासाठी आणलेला भरलेल्या पक्वान्नाचा गाडा त्याच्या आरड्याओरड्याला भीक न घालता स्वतःच बैठक मारून फस्त करीत आहे पठ्या. बकासूर ओरडला अललडुर. भीमाने मारला भुरका भुर. बकासुराने मारली थप्पड. भीम म्हणाला लोणचे फक्कड. बकासुराने हाणला ठोसा. भीम म्हणाला इडली डोसा. बकासुराने बुकलली मान. भीम म्हणाला चटणी छान. बकासुराने हाणली ठोकर. भीमाने दिली एक ढेकर. एक मुलगी, सगळ्या दंगामस्तीच्याच कविता पुरे रे. थोडासा मुलगा, पुरे तर पुरे. मुलगी, थोडा संथ शांत, मांगल्याचा सूर लावूया ना. मुलगीच, पण त्याला वा पुढच्या दारा, पण त्याला वा पुढच्या दारा. पाहुणा येईल गोरा गोरा, पाहुणा येईल गोरा गोरा. पण तिला वा मागच्या दारी, पण तिला वा मागच्या दारी. नाही होणार कधी चोरी, नाही होणार कधी चोरी. पण तिला वा तुळशी पाशी, पण तिला वा तुळशी पाशी. धनधान्याच्या पडतील राशी, धनधान्याच्या पडतील राशी. अंगणात लावा पणत्या साठ, अंगणात लावा पणत्या साठ. वाट सरूना दिसेल वाट, वाट सरूना दिसेल वाट, वाट सरूना दिसेल वाट. दुसरी मुलगी, छान ग तुझ्या पणत्या, अगदी खऱ्या खऱ्या. माझी झाडं बिडं बघ, तुला वाटतील खोटी खोटी, पण नाहीच, निराळीच, खरी खरी. एकदा काय झालं बघ बरं, एकदा काय झालं, एकदा काय झालं. पक्षी उडून गेले म्हणून झाड उडून गेलं. एकदा काय झालं, एकदा काय झाले. गणपतीचा मुकुट घालून उंदीर मामा आले. एकदा काय झाले, एकदा काय झाले. नातवान धरला विंचू, तर आजोबाच भ्याले. तिसरी मुलगी, आणि असलाच एक अगदी खरा खोटा खोटा देश बघा देश. तिबेटाच्या जराखाली, हिमालयाच्या जरावर एटू लोकांचा अद्भुत देश. प्रत्येकाजवळ उडते घर. टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर. रसिका, चला 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 मुलांनो, आपण या अद्भुत देशात जाऊन थोडं नाचूया का? सगळी मुलं हो. रसिका, मी गायचं आणि तुम्ही नाचायचं. मुलं, मज्जाच मज्जा. नाच ग नाच, नाच ग नाच. कोण ग आला आहे रकेला, चांदोबाच्या मोहरा पाच. नाच ग नाच, नाच ग नाच. नाच ग जुई, नाच ग जाई, मी नाही बाई माझी दुखते टाच. नाच ग नाच, नाच ग नाच. चाफ्या भोवती नाचा ग, पानांच्या वरचं वाचा ग. तुझा बोलव चंद्राला, तुझा बोलव इंद्राला,
तुझा बोलव चंद्राला, तुझा बोलव इंद्राला, मला ग बाई वाटेलाच, मी नाही बाई जाणार आज. मला ग बाई वाटेलाच, मी नाही बाई जाणार आज. वाटेवरती काचा ग, चाफ्या भोवती नाचा ग. वाटेवरती काचा ग, चाफ्या भोवती नाचा ग. वाटेवरती काचा ग, चाफ्या भोवती नाचा ग. प्रवक्ता. आणि बरं का मुलांनो, या अद्भुत देशात जर विंदांसारख्या कवींनी कविता केली तर तिथले त्रिकोणी डोक्याचे, चौकोनी छातीचे, पण छातीच्या खाली पोटच नसलेले लोक काय म्हणतात माहिती आहे का? जर कोणी कविता केली प्रथम पुरतात जमिनीखाली, पण जुनीशी झाल्यानंतर शहाणे करतात जंतर मंतर. मग कवितेतून रुजतो वृक्ष, फुले येतात 9 लक्ष. मग कवितेतून रुजतो वृक्ष, फुले येतात 9 लक्ष, फुले येतात 9 लक्ष. हेच शेवटले कडवे म्हणत सर्व मुले दोन्ही विंगेतून निघून जातात. शेवटच्या कडव्याचे पडसाद पडद्यामागून निनादत असतात. मग कवितेतून रुजतो वृक्ष, फुले येतात 9 लक्ष, फुले येतात 9 लक्ष. सूत्रधार व नटी एका विंगेतून आणि कविमित्र व रसिक समीक्षिका दुसऱ्या विंगेतून प्रवेश करतात. इथे पहिला भाग थांबवतोय. धन्यवाद.